हॅलो डोक्याला शॉट नका देऊ फॅमिली. सो आज आपण स्टार्ट करत आहे एपिसोड नंबर 5च्या रिव्ह्यूने. तर आजच्या एपिसोडमध्ये काय झालं, सेम एनर्जेटिक भांडणांनी सुरुवात केलेली आहे आजच्या एपिसोडची पण. आणि त्याच्यामध्ये मेन बोलायचं असं की कालच्या व्हिडिओमध्ये जे आपण डिस्कस केलं होतं की हे ग्रुप्स कुठेतरी होताना दिसत आहेत बिग बॉसचे, आणि सेम आपले गेस खरे ठरलेले आहेत, तसेच ग्रुप झालेले आहेत. त्याच्यामध्ये थोडासा लेफ्ट राईट कालच्या नॉमिनेशनमुळे झालेलं आहे. तर त्यातलं आजचं भांडण होतं कुठेतरी खोटा काहीतरी प्रेमाचा किंवा अफेअरवाला काहीतरी एक असा ट्विस्ट आणायचा आहे निकी तंबोलीला आणि अरबाज पटेलला, आणि ते अनसक्सेसफुल होणार आहेत त्या गोष्टीमध्ये. त्याने मस्तपैकी एक असा टोमॅटोचा हार्ट बनवला होता. हे सगळं आधीच्या बिग बॉसच्या सीझनमध्ये बघितलेलं आहे आम्ही, त्याच्यामुळे आमच्यासाठी हे काही फारसे नवीन नाही आहे. चपातीचे हार्ट्स समजलंच असेल तुम्हाला, त्याच्यामुळे ही गोष्ट काय अशी नवी नाही आहे आमच्यासाठी. तर आणि तेच टॉमॅटो त्याने निक्कीसाठी बनवलं होतं, हार्ट तयार केला होता, आणि आपल्या कोकण हार्टेड गर्लने तो मस्तपैकी घेऊन फोडणीला टाकला. आणि तिथे तिने मस्तपैकी मराठी तडका दिला. तुम्हालाच वाटते, तुम्हाला सगळे बघतात, कोणच बघत नाही आहे तुम्हाला. आणि ती गोष्ट एकदम खरी आहे. त्यांना असं वाटतं की आपण अशा गोष्टी लोकांसमोर आणून आपण कुठेतरी कॅमेऱ्यासमोर दिसू वगैरे. तर कोण तुम्हाला विचारत नाही आहे अशा गोष्टींना. आम्ही फक्त गेम बघतो आणि आम्ही फक्त एंटरटेन करणारे लोक बघतो. आणि लोकांचा खूप गैरसमज आहे की प्यार वगैरे लफडा वगैरे सगळं दाखवलं की इंटरेस्ट येतो लोकांना बघायला. तर आम्हाला तशा गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही आहे. तर ह्या गोष्टीची भांडणाची सुरुवात त्या तिघांपासून होते, आणि त्या भांडणांमध्ये तडका टाकायला येते आर्या जाधव. आर्या जाधवची मेंटॅलिटी मला खरंच समजलेली नाही आहे. म्हणजे ती कधी कधी राईट पण वाटते, रॉंग पण वाटते, पण 4-5व्या दिवशी स्ट्रॅटेजीज करणं, ग्रुप करणं ते खूप रॉंग आहे. आणि ती ज्या प्रकारे आली मध्ये भांडणांच्या, अरबाजसोबत एकदम धडून भांडणं वगैरे केली तिने, आणि त्याच्यानंतर 4 जणं सेपरेट झाली. जान्हवी, निकी तंबोली, वैभव चव्हाण आणि अरबाज पटेल. आणि ते पण अशी स्ट्रॅटेजी वगैरे प्लॅन करायला लागले, आपल्या फ्रेंडशिपवरती डाऊट घेत आहेत, हे ते. आणि आर्या त्याच्यामध्ये साईडला झाली. आर्याने याच्या आधीच्या एका एपिसोडमध्ये 3 जणांना 4 जणांना एकत्र केलं होतं, जान्हवीला, योगिताला, इरिनाला, आणि त्यांना समजवत होती की आपण ग्रुपने खेळूया. ग्रुप असे सांगून थोडी बनतात यार. तर ती असं कुठेतरी त्यांच्यावरती लादत होती की आपण असे ग्रुप तयार केले पाहिजेत. आणि भांडणं करून झाल्यानंतर सगळ्यांना बसून समजवत होती की ग्रुप कसे इम्पॉर्टंट आहेत. ग्रुप थॉट प्रोसेस तुझी सेम असेल किंवा काही गोष्टी सेम असतील तर तुझे ग्रुप बनतील. आणि गेम्समध्ये स्ट्रॅटेजी जुळल्या, सगळ्या गोष्टी जुळल्या, हेट करणारे पर्सनची हे जुळली, तर आपोआप ग्रुप्स बनतात. ग्रुप्स असे बसून बनवायचे नसतात की आत्ता आम्हाला ग्रुप्स बनवायचे. तर त्याच्यामध्ये 10 जणांना घेऊन तू मध्ये जर सांगत असेल की मला ग्रुप बनवायचा, तर त्यातले 10 जणं फुटणार. बनायचे असतील तर 4 जणांचं बनव, जे तुला खरंच जेन्युइन वाटतात ते लोक. आणि त्यातलं अभिजित सावंत यांनी मस्तपैकी पॉईंट उचलणं. तुला असं का वाटतं की ते लोक तुला बाहेर काढतील दरवेळी? आपण पण तर काढू शकतो. आणि त्याने बरोबर त्याचा पॉईंट मांडला होता की ती लिटरली लादत होती प्रत्येक गोष्ट सगळ्यांवरती की आपण ग्रुप बनवूया. आणि ही सेम गोष्ट कुठेतरी आपल्याला सर्वात करेक्टपणे आजच्या एपिसोडमध्ये ओळखली असेल, ती म्हणजे पॅडी दादांनी. पंढरीनाथ आणि अभिजित सावंत, सूरज चव्हाण आणि घनश्याम हे 4 जण बसले होते, आणि तेव्हा त्यांनी करेक्ट मेंटॅलिटी सांगितली की ह्याच्यातले मला स्पाय वाटत आहेत निखिल दामले आणि निकी तंबोली. म्हणजे हे भांडण नुसते भांडतात आणि ह्या त्या ग्रुपमध्ये जाऊन परत मिक्स होतात आणि नंतर सांगतात की आम्ही असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. त्यांनी करेक्ट मेंटॅलिटी ओळखली की तू सांगते कशाला सगळ्यांना जाऊन लादते कशाला की ग्रुप बनवा, ज्यांचे बनायचे तसे बनतील. आणि त्यांनी करेक्ट माणसं ओळखली होती पॅडी दादांनी. तर लिटरली छान आयडिया होती त्यांची की त्यांनी करेक्ट लोकांना ओळखलं की कोण काय करते कांड.
आणि ह्यातलं सर्वात डल कोण वाटलं असेल आजच्या एपिसोडमध्ये तर तो होता निखिल दामले. त्याच्यानंतर येस, आत्ताच्या ह्याला टॉपला मी कोणाचं नाव घेते तर निखिल दामलेचं. कारण तो जेव्हा बिग बॉसच्या घरात एंट्री केली होती तर तेव्हा आम्हाला वाटलं होतं की यार हा एकदम नडेल भिडेल, एकदम बोलेल. कारण स्टेजवरती कोकण हटेडचं आणि त्याचं थोडंसं असं झालं होतं, त्याच्यामुळे वाटत होतं की यार हातमध्ये जाऊन राडा घालणार आहे, यांचं थोडीशी भांडणं वगैरे होतील आणि तो स्वतः काहीतरी करेल. पण तो कुठेतरी साईड झाल्यासारखं वाटतो एकदम, की बाबा ग्रुप तुम्ही फक्त ग्रुपमध्येच दिसता असं नाही आहे, तुमचे स्वतःचे पण थॉट्स दिसले पाहिजेत. कुठे पण भांडणं चाललं तिथे असं उभं राहून बघत बसण्यासारखं असं काही नसतं. तर तो तशा कुठेतरी गोष्टी करताना दिसतोय. त्यांची भांडणं झाली की त्यांच्यात जातं आणि परत मग मला असं वाटतं त्याला 70% जान्हवी आणि अरबाज वगैरे त्यांच्या ग्रुपमध्ये यावंसं वाटतं. पण नंतर परत त्याला ते झोन आउट झाल्यासारखं वाटतं आणि तो दुसरीकडे जातो. आणि आजच्या एपिसोडमध्ये क्लिअर कट दिसून येते की तो तिथे त्या आर्या जाधवसोबत उभा होता, किती वेळचं ऐकतोय आणि गार्डन एरियामध्ये येऊन त्या लोकांना सांगतोय की आर्या अशी बोलते. तर कुठेतरी तो चुगलीखोर वाटला मला, की चुगल्या करतोय आणि त्याला स्वतःचं स्टँड पण घेता येत नाही आणि त्याला कुठेच ठरवता येत नाही की त्याला कुठे राहायचं आहे. त्याच्यामुळे निखिल दामले लिटरली उलटा पालट, म्हणजे मला असं वाटलं होतं की हा स्ट्रॉंग खेळेल आणि उलटं झालं आहे की तो खरंच खूप वेग खेळतो आहे. आणि ह्यामध्ये स्टार्टिंगला एपिसोडच्या नेहमीप्रमाणे जी 2 दिवस भांडणं चालली आहेत वर्षाताईंची आणि निकिता मोळीची, 2 माणसं सेम टॉपिकवरती भांडत आहेत. ती कंटिन्युअसली जाऊन त्यांना पोक करते. ती कंटिन्युअसली 4 दिवस आम्हाला बघून कंटाळा आला यांची भांडणं. मग लोक एका पॉईंटला बोर होतात की यांचं काय यार तोच टॉपिक चालला आहे. तर सेम तसं त्यांच्या बाबतीत पण तसंच झालं आहे की लोकांना बघून कळतं की आता खरंच बोर झाले आहेत लोक. आणि त्याच्यामध्ये वर्षाताईंनी एकदम स्ट्रॉंग ह्याने की बाबा नडायचं तर एकदम स्वीट बोलून आणि ही जी कळ काढूनच नडायचं, तशा वर्षाताई नडत आहेत तिच्याशी. आणि लिटरली सगळ्यांना आवडतं ते की ती जाते त्यांची कळ काढायला. आणि आजचं बाई गवालं तर 1 नंबर होतं. ही सारखी बाई बाई करते आणि ह्यांनी जी अशी लाईन बोलली आहे की बाई ग, तर ते असं टॉन्ट मारून तिला गाण्यामध्ये बोललेले आहे. तर ते एकदम 1 नंबर होतं आजच्या एपिसोडमधला पार्ट. हसण्यावरती गोष्टी नेतात त्या, तर एकदम चांगलं तिच्याशी डील करतात. असं उगाचच आवाज चढवून किंवा सिनियर आहेत म्हणून काहीही बोलून त्या करत नाही आहेत. त्या पॉईंटला पॉईंट बोलतात. आणि ही खरंच खूप जास्त त्यांची कळ काढते. काय तिचं चालू आहे तिचं तिला माहिती. त्या निकिता मोळीला तिला नक्की राखी सावंतचा एक शब्द होता, लवलपाटा. तिला लवलपाटा करायचा आहे की तिला कुठेतरी भांडणं करून जायचं आहे. ती दोन्ही करते आणि ती गाजवणारी हा बिग बॉस. आय डोंट नो की ती पुढे जाईल की नाही गेममध्ये, की लोकांना इकडे मेंटॅलिटी तिची आवडते आहे नाही आवडते, पण ती भांडणं करत पुढे जाणार आहे. नाहीतर जे चांगले खेळत आहेत त्यांना भांडणं करून ही स्वतः त्यांना बाहेर काढणारी असं वाटते. तर असा होता आजचा एपिसोड. आणि ह्याच्यामध्ये सर्वात स्टार परफॉर्मर कोण होते तर मला कोकण हार्टेड गर्ल वाटली आजच्या ह्याच्यामध्ये. आणि 2nd नंबरला वर्षा उसगावकर. ओके. आणि 3rd नंबरला घनश्याम. एंटरटेन करतो आहे माणूस आणि भारी आहे, जिथे बोलतो तिथे बोलतो आहे. 4th नंबरला पॅडी आणि 5th नंबरला अभिजित सावंत. हे कुठेतरी स्वतःचं काहीतरी थॉट प्रोसेस शेअर करताना आणि क्लिअरली काहीतरी सांगताना दिसतात, त्याच्यामुळे हे लोक भारी आहेत. आणि आजच्या बिग बॉसची सर्वात भारी गोष्ट होती ती म्हणजे बिग बॉसने स्वतः सूरजला कन्फेशन रूममध्ये बोलवलं आणि त्याला सांगितलं की यार तू फ्रीली तुझ्या भाषेचं हे न ठेवता तू क्लिअरली गोष्टी सांग. आणि खरंच मला असं वाटत होतं की तो जसे पण आपला ॲक्सेंट असतो, आपण जिथे राहतो तिथला ॲक्सेंट असतो आपला, त्याच्यामुळे भाषेचं असं काय नसतं की गावाकडची भाषा, हा माणूस असा तसा, अशा गोष्टी नसतात. तर त्याच्या बाबतीत त्याला ते कुठेतरी असं फोमो होत होता प्रत्येक गोष्टीमध्ये की मी कुठेतरी कमी पडतो आहे आणि मला ते तसं बोलता येत नाही, म्हणून तो थोडासा बोलताना हे होत होता. पण बिग बॉसने असल्याला कन्फेशन रूममध्ये बोलवून स्वतःहून सांगितलं की तुमची भाषा कोणाला समजते हा तुमचा प्रश्न नाही आहे, तुम्हाला पाहिजे तसं बोला तुम्ही आणि मस्तपैकी दिलखुलास खेळा. तर त्याचे जे आणि तो त्याच्या बोलण्यावरून कळतं की तो किती रिअल आहे आणि तो किती स्वतःला एक्सप्रेस करतो आहे छानपैकी. मानलं बिग बॉस तुम्हाला, त्याच्यामुळे बिग बॉस फेवरेट आहेत सगळ्यांचे. तर सूरजला सपोर्ट केला त्याच्याबद्दल त्याचे फॅन्स पण खुश असतील.
आणि गरज असते अशा लोकांना एक असा किक द्यायची की बाबा येस तुम्ही करताय ते राईट करताय आणि तुम्ही पुढे जाऊ शकता. तर आत्ता मला वाटते सूरज कुठेतरी डॅशिंग येईल पुढे, त्याच्या भाषेत तडक्याला एकदम तडका देईल तो एकदम अजून, आणि दाखवून देईल की मराठी माणूस काय करू शकतो. तर असा होता आजचा एपिसोड आणि माझे टॉप 5 किंवा मला जे आजचे स्टार परफॉर्मर वाटले ते मी तुम्हाला सांगितले. तर असंच तुम्हाला रिव्ह्यूज ऐकायचे असतील आणि ह्यातला कोण तर तुम्ही पण ओपनली माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की तुम्हाला कोण वाटतं ह्याच्यामधलं राईट रॉंग, किंवा मी काहीतरी ह्याच्यामध्ये सांगत असेल तर तुम्ही मला पण क्रॉस आन्सर करू शकता. ओके, तर अशाच प्रकारे तुम्हाला रिव्ह्यूजचे व्हिडिओ बघायला भेटणार आहेत. तर माझ्या चॅनलला लाईक्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. डोक्याला शॉट नका देऊ.